सर्वांना माहीत आहे की या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीला इथल्या असणाऱ्या प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे. गेली वर्षानुवर्ष महाराष्ट्राची असणारी एक परंपरा आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा काही घटना घडल्या आणि पोटनिवडणुकीला जर सामोरं जायचं असेल आणि एखादा लोकप्रतिनिधी की ज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील जर कोणीतरी निवडणुकीला जर सामोरं जाणार असेल तर सहजासहजी बऱ्याच ठिकाणी त्या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिले. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्राजक्त तानपुरेजी, देवेंद्र फडणवीसजी, मी आम्ही सगळेजण विधानसभांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्याकडेही गेल्या वेळा राज्यामध्ये मंत्री म्हणून ते काम करत होते. त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये अजून सुदृढपणे हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अजून करता येऊ शकतं अशी भूमिका ही मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला माहीत आहे की राजकजी नेहमीच या मतदारसंघाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून नेहमीच अग्रेसर आहे. या भागामधील असणाऱ्या ज्या काही विकासात्मक विषय आहेत हे विषय आपण एकत्रपणे सोडवता येऊ शकतात अशी विनंती आम्ही आज प्राजक्तजींना करण्याचा प्रयत्न केला. आणि प्राजक्तजी ज्या पद्धतीने त्यांची असणारी त्या मतदारसंघाबद्दलची असणारी कळकळ लक्षात घेता त्यांनी काही विषय आमच्यासमोर मांडले. आणि या विषयामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे इथली असणारी नगरपालिका असेल, या नगरपालिकेला विकासात्मक सरकारकडून आम्ही एक चांगल्या पद्धतीने जे काही देता येऊ शकतं ते देऊ शकतो हे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर राहुरी आणि ह्या मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असल्यामुळे MIDCचं निर्माण होणं या भागामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आहे आणि हा गाळ काढला गेला पाहिजे. या संदर्भात सुद्धा त्याला पॉझिटिव्हली विचार करता येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त अम्युजमेंट पार्क वगैरे अशा काही गोष्टी, साखर कारखाना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे त्याचं ॲक्विजिशन वगैरे करण्याच्या संदर्भात काही गोष्टी सुरू आहेत. तर त्यालाही आम्हाला ते थांबवणं म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टीमध्ये जे इथल्या नागरिकांना जे आवश्यक आहे ते आपल्याला कसं करता येऊ शकतं. आणि कारखान्याच्या संदर्भामध्ये पण आपल्याला सर्वांना माहीत आहे स्वतः विखे पाटीलजी त्याच कमिटीवरती आहे. त्यामुळे जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनाकडून करून घेणं या सगळ्या गोष्टी सहजपणे आपल्याला करता येऊ शकतात. खरं तर या सगळ्या गोष्टी या संपूर्ण मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. आणि आम्ही त्यांना आज इथे येऊन विनंती केली, विनंती करून हे सांगण्याचा प्रयत्न केला. देवेंद्रजींशी पण त्यांचं बोलणं करून दिलं की आम्ही असं त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा झाली आहे आणि साहेब आपल्याला हे सर्व करावं लागेल. आणि मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्राजक्तजींना आणि सर्व त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करायची आहे की आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत आणि ते जे म्हणतील किंवा ज्या पद्धतीने ते या सगळ्या विकासात्मक कामाचं बद्दल विचार करतील
महायुतीचं पूर्ण सरकार हे त्यांच्या या सगळ्या मागण्याबद्दल सकारात्मक राहील ही भावना आम्ही, ते आणि त्यांचे भाऊ दोघं जण होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी सुद्धा जे आम्ही विचार करतोय त्याबद्दल एकदम सहानुभूती विचार करावा अशी आम्ही त्यांना विनंती पुढे भाजपमध्ये येतील अशी देखील चर्चा होती की आज तर आम्ही या सगळ्या विषयामध्ये इथल्या असणाऱ्या विकासात्मक कामांच्या संदर्भात आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आपणही आम्हाला या सगळ्या कठीण काळ मी यासाठी सांगेन कारण कर्डिले शिवाजीरावांचा मुलगा या निवडणुकीला उभा आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करायला आम्ही आज त्यांच्याकडे आलो. या सगळ्या विषय जे असतात हे विषय तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे की आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते या संदर्भात विचार करतात आणि पार्लमेंटरी बोर्डातला मीच प्रमुख आहे आणि मी आणि देवेंद्रजी आमच्याबरोबर असणारे सहकारी सगळेजण असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की प्राजक्तसारखा एक चांगला लोकप्रतिनिधी जो आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या पूर्ण कुटुंबाने किंवा त्यांच्या परिवाराचं असणारं या भागामधील असणारं वलय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. परंतु आज पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आज अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करायला आलेलो आहोत. बऱ्याच वेळेला विखे पाटील साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की त्या बाबतीमध्ये ते सकारात्मक असेल. त्यांच्यावरती निर्णय सोडलेला आहे. ते त्यांनी असं म्हटलं की आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करू. मला खात्री आहे की कार्यकर्ते सुद्धा आमच्या विनंतीला मान देतील. हे असं आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांनी अतिशय विस्तारण भूमिका मांडली. आम्ही तीच विनंती करण्यासाठी आलो होतो की एकतर स्वर्गीय शिवाजीरावांच्या निधनानंतरही होणारी निवडणूक आहे, तो एक त्याच्यामध्ये सहानुभूतीपर त्यांनी विचार करावा. आणि दुसरं हे करताना त्यांची जी काही मागणी आहे तालुक्याच्या दृष्टीने शेवटी जो उल्लेख माननीय प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे तो निश्चितच त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे, माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. जे 2-3 स्थानिक प्रश्न महत्त्वाचे होते की मुळा डॅमचा गाळ काढण्याबद्दलचा जो प्रस्ताव होता तो माझ्या खाती संबंधित आहे. मी त्याला अगोदरच आता मी त्याला मान्यता दिलेली आहे आणि बाकी MIDC बद्दल उल्लेख झाला आहे की आम्ही त्यासाठी राहुरीमध्ये व्हावी अशी मागणीच आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेसाठी त्याबद्दल आपण सकारात्मक आहोत. कारण शेवटी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्यांची जी मागणी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की जो KK रेंजेसमधला जो विषय आहे ॲम्युनिशन पार्कसाठी आरक्षित करण्याबद्दल राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या जमिनी घेणार आहोत, आरक्षित करणार आहोत, अधिग्रहित करणार आहोत. ते काय मी त्याला कुठल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजूने आम्ही भूमिका मांडू आणि त्याच्यावर पर्यायी पुष्कळ त्याला आहे. याची आवश्यकता नाही का अगोदर KK रेंजमध्ये अनेक लोकांनी त्याच्यामध्ये जमिनी गेलेल्या आहेत. त्यामुळं नवीन आता भूसंपादन करायची आवश्यकता राहणार नाही. मी स्वतः त्यासाठी प्रदेशाध्यक्ष साहेब होते, आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी विनंती करू आणि ॲम्युनिशन पार्कसाठी आरक्षण आम्ही त्यासाठी ते निश्चितपणे रद्द करू हे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याची हालचाली सुरू आहे. आता कोणी कायला उमेदवार द्यायच्या त्या पक्षाची भूमिका असते. आम्ही मात्र प्राजक्तांना तनपुरे साहेबांनी विनंती करणार की आता या पार्श्वभूमीवर तुम्ही सरकार आमच्या भूमिकेशी आमच्या बरोबर राहा अशी विनंती केली आणि तालुक्याच्या विकासाकरता त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे. उदाहरणार्थ जो MIDC असेल, मुळा धरणाच्या बद्दलचा असेल, ॲम्युनिशन करता जे आरक्षण रद्द करण्याबद्दलचं असेल आणि मला वाटतं आणखीन कारखान्याला NCDC मार्फत जे आपण लोन देत होता MIDC सब कमिटीचा मेंबर आहे. शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांनाच आम्ही विनंती करू. ते सुद्धा अनेक कारखान्यांना आपण मदत केली ना, राहुरी कारखाना सुद्धा निश्चितपणे मदत करू, त्यात काय अडचण येणार नाही असं मला मतदारसंघाच्या पुनर्वसनासोबत राजकीय पुनर्वसन आता तो निर्णय साहेब प्रदेशाध्यक्ष साहेबांनी स्वतः बोलले, अधिकाऱ्यांचा आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.